नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काही महत्त्वाचे MCQ तसेच जेवढ्या पण महत्त्वाच्या न्यूज असतील त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर आजचा भाग हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे असतील ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे तुमच्या वहीत लिहिलेले असतात त्याचे दिवसातून एकदा रिव्हिजन करत चाला, म्हणजे त्या गोष्टी तुमच्या सहजरित्या लक्षात पण राहतील आणि परीक्षेला त्यावरती एखादा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर तुम्ही सहजरित्या देऊ शकता. तर त्या गोष्टींचे दिवसातून एकदा रिव्हिजन करत चला. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल म्हणजेच व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. तर बघूया आजचा पहिला प्रश्न. ऑफशोर पेट्रोल व्हेसलच्या मालिकेतील 5वे इंडियन कोस्ट गार्ड शिप सक्षम सुरू करण्यात आले आहे. हे जहाज कोणत्या कंपनीने तयार केले आहे? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे माझगाव डॉक, दुसरा आहे GRAC, तिसरा आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड. या कंपनीने हे सक्षम जहाज तयार केलेले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे माझगाव डॉक पण आलं आहे. तर माझगाव डॉक हे मुंबई या ठिकाणी आहेत. ही पण कंपनी जहाज बांधणी तसेच जहाज दुरुस्तीचं काम करत असते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. GRAC या कंपनीचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. GRAC म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स. ही पण कंपनी जहाज बांधणीचं काम करत असते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बघूया पुढचा प्रश्न. संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे जयती घोष, दुसरा आहे अँटोनियो गुटेरस, तिसरा आहे डेव्हिड माल्पास. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जयती घोष. इथे अँटोनियो गुटेरस पण आला आहे. तर अँटोनियो गुटेरस हे संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच डेव्हिड माल्पास हे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. जेवढ्या पण आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी घडत असतात त्या तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे वाचन पण करत चला, कारण स्पर्धा परीक्षांना याविषयी नक्की एक प्रश्न विचारलाच जातो. तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. बघूया पुढचा प्रश्न. डोल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? पहिला पर्याय आहे सिक्कीम, दुसरा आहे पश्चिम बंगाल, तिसरा आहे पुडुचेरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये डोल हा उत्सव साजरा करण्यात आला. तसेच पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गापूजा हा पण फेस्टिवल साजरा करण्यात येत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सिक्कीम या राज्यामध्ये पंग लहापसोल हा फेस्टिवल साजरा करण्यात येत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच पुडुचेरी या राज्यामध्ये सानी पियार्ची हा फेस्टिवल साजरा करण्यात येत असतो. जेवढी पण राज्य असतात त्यांचे फेस्टिवल तुम्ही एका वहीत लिहून घ्या आणि त्याचे वारंवार रिव्हिजन करत चला. स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न नक्की विचारलेच जातात. बघूया पुढचा प्रश्न. तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षपदी सेडर बेंद्रिमुकदेव यांची निवड करण्यात आली आहे. तुर्कमेनिस्तानची राजधानी कोणती आहे? पहिला पर्याय आहे ढाका, दुसरा आहे बेरूट, तिसरा आहे अशगाबाद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अशगाबाद. इथे ढाका आणि बेरूट पण आलं आहे. तर बांगलादेश हे देशाची राजधानी ढाका ही आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तसेच लेबनॉन ह्या देशाची राजधानी बेरूट ही आहे, हे तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. लॅमिटिए हा युद्धाभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये होत असतो? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे भारत चीन, दुसरा आहे भारत फ्रान्स, तिसरा आहे भारत सेशेल्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत सेशेल. या दोघांमध्ये हा लॅमिटिए युद्धाभ्यास होत असतो. तरी ते भारत आणि चीन पण आलं आहे. तर भारत आणि चीनमध्ये हँड इन हँड नावाचा युद्धाभ्यास होत असतो. तसेच भारत आणि फ्रान्समध्ये शक्ती, वरुण, गरुड आणि डेझर्ट नाईट हे युद्धाभ्यास होत असतात. तर मित्रांनो, जेवढे पण युद्धाभ्यास आहेत त्यांचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तुम्ही तो प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि त्यांची व्यवस्थित एक यादी बनवून घ्या आणि त्याचे रिव्हिजन पण करा. बघूया पुढचा प्रश्न. उत्तराखंड या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे भगवंत मान, दुसरा आहे पुष्कर सिंग धामी, तिसरा आहे एन बिरेन सिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुष्कर सिंग धामी. तरी ते भगवंत मान आलं आहे. तर भगवंत मान हे पंजाब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तसेच एन बिरेन सिंग हे मणिपूर या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला तर बघूया आजची पहिली न्यूज. अमेरिकेचे डेनिस पी सुलिव्हन यांना 2022च्या ॲबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर अमेरिकेचे डेनिस पी सुलिव्हन जे आहेत यांना 2022च्या ॲबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे.
तर तर्कसंगत होमोटॉपी सिद्धांत समजून घेण्याचा एक नवीन मार्ग त्यांनी विकसित केला आहे. परीक्षेला तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा ॲबेल पुरस्कार कोणाद्वारे देण्यात आलेला होता. तर तो नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सतर्फे त्यांना हा देण्यात आलेला होता. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे, कारण एक्झामिनर हे फिरून प्रश्न विचारत असतात, त्यामुळे त्यांचा आपण बारकाईने अभ्यास करायचा आहे. बघूया पुढची न्यूज. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये एक्स डस्ट लीग नावाचा युद्धाभ्यास यंगियारिक उझबेकिस्तान या ठिकाणी सुरू झाला आहे. तर मित्रांनो, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये डस्ट लीग नावाचा युद्धाभ्यास हा सुरू झालेला आहे. 22 ते 31 मार्च दरम्यान हा युद्धाभ्यास होणार आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये डस्ट लीग नावाचा हा युद्धाभ्यास मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये आपल्या उत्तराखंड राज्यातील रानीखेत या ठिकाणी झालेला होता. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर भारतीय लष्कराकडून ग्रेनेडियर रेजिमेंट या युद्धाभ्यासाचे प्रतिनिधित्व करणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो की ह्या युद्धाभ्यासाचे प्रतिनिधित्व भारताकडून कोण करणार आहे. तर त्याचं उत्तर असेल ग्रेनेडियर रेजिमेंट हे या युद्धाभ्यासाचे प्रतिनिधित्व करणार आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की या युद्धाभ्यासाचे हे कितवे संस्करण आहे. तर हे 3रे संस्करण आहे, ते तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. ड्रोन आधारित खनिज उत्खननासाठी NMDCने IIT खरगपूरसोबत सामंजस्य करार केला आहे. तर मित्रांनो, खनिज उत्खननासाठी पण आता ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी NMDCने IIT खरगपूरसोबत करार केलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे NMDC आलं आहे, तर त्याचा फुल फॉर्म होतो नॅशनल मिनरल अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि याची स्थापना जी झाली होती 15 नोव्हेंबर 1958 साली झाली होती. NMDCचे मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हैदराबाद हे मुशी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहेत, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. IQAirच्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार नवी दिल्लीला सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर मित्रांनो, सलग दुसऱ्या वर्षी नवी दिल्ली हे शहर सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हणून ओळखले गेलेले आहे. तर हा अहवाल IQAirने सादर केलेला होता, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या अहवालामध्ये 117 देश आणि त्या देशांतील 4675 शहरांचे विश्लेषण करण्यात आलेले होते. आणि या 4675 शहरांमध्ये नवी दिल्ली हे शहर जगामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावरती आहेत. म्हणजे आपल्या भारतातील दिल्ली हे शहर जे आहेत सर्वात प्रदूषित शहर म्हणून त्याला स्थान देण्यात आलेलं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर 2021मध्ये मध्य आणि दक्षिण आशियातील 15 सर्वाधिक शहरांपैकी 12 भारतातील होती. म्हणजे 2021मध्ये जेव्हा ही यादी जाहीर केलेली होती, त्यामध्ये 15 सर्वाधिक शहरांपैकी 12 शहरेही भारतातील होती, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या यादीमध्ये सुरुवातीची 5 शहरे कोणती आहेत ती पण आपण बघूया. तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे ढाका, तिसऱ्या क्रमांकावरती आहे चायना, चौथ्या क्रमांकावरती आहेत दुशांबे आणि 5व्या क्रमांकावरती मस्कत हे शहर आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. ही यादी व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचे रिव्हिजन करा. बघूया पुढची न्यूज. मालमत्ता सल्लागार नाईट फ्रँकने 4थ्या तिमाहीत जारी केलेल्या ग्लोबल हाऊस प्राईस इंडेक्समध्ये भारत 91व्या स्थानावर आला आहे. तर मित्रांनो, ग्लोबल हाऊस प्राईस इंडेक्समध्ये आपल्या भारताचं स्थान हे 91व्या स्थानावरती आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर ही यादी कोणी जाहीर केलेली होती, तर मालमत्ता सल्लागार, म्हणजेच आपण त्याला प्रॉपर्टी कन्सल्टंट असे म्हणतो. तर ह्या मालमत्ता सल्लागार नाईट फ्रँकने ही यादी जाहीर केलेली होती. तर 2020च्या 4थ्या तिमाहीमध्ये भारत 56व्या स्थानावर होता. तर 2020 साली जी यादी जाहीर केलेली होती त्यामध्ये भारताचं स्थान हे 56व्या स्थानावरती होते. आणि यावर्षी जी यादी जाहीर झाली त्यामध्ये आपला भारत हा 51व्या स्थानावरती आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या यादीमध्ये सुरुवातीचे 5 देश कोणते आहेत त्यांची पण नावे इथे बघूया. तर प्रथम क्रमांकावरती आहेत तुर्की, दुसऱ्या क्रमांकावरती आहेत न्यूझीलंड, तिसऱ्या क्रमांकावरती आहेत झेक प्रजासत्ताक, चौथ्या क्रमांकावरती आहेत स्लोवाकिया, 5व्या क्रमांकावरती आहेत ऑस्ट्रेलिया. ही नावे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आणि लक्षात पण ठेवायची. तर आपण 2 दिवसांपूर्वीच न्यूजला बघितलेलं होतं
की जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये फिनलँड या देशाचा प्रथम क्रमांक आला होता आणि त्यामध्ये आपल्या भारताचा हा 136वा क्रमांक आलेला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. जेवढे पण इंडेक्सेस असतात त्यांच्याविषयी स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की प्रश्न विचारला जातो. तर त्यांची एक व्यवस्थित यादी बनवून घ्या आणि त्याचे पण रिव्हिजन करत चला. बघूया पुढची न्यूज. जागतिक हवामान दिवस 23 मार्च रोजी साजरा करण्यात आला होता. तर मित्रांनो, जेवढे पण दिवस असतात ते पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याविषयी एक प्रश्न विचारलाच जातो. तर जागतिक हवामान दिवस हा 23 मार्च रोजी साजरा करण्यात आला. तर 2022साठी जी थीम आहे म्हणजे त्याचा विषय जो आहे अर्ली वॉर्निंग आणि अर्ली ॲक्शन हा त्याचा विषय आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर 23 मार्च या दिवशी अजून एक दिवस साजरा करण्यात येत असतो. तर तो म्हणजे शहीद दिवस. शहीद दिवस हा 23 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी आपले स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिशांनी फाशी दिलेली होती. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढची न्यूज. मालियाचे माजी पंतप्रधान सोमेलो बुबुये यांचे निधन झाले आहे. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात त्या नक्की तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातातच, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर इथे मालियाचे माजी पंतप्रधान सोमेलो बुबुये यांचे निधन झालेले आहे. तर 2017 ते 2019 पर्यंत त्यांनी मालीचे पंतप्रधान म्हणून पण काम केलेले आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. तर इथे माली या देशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर त्याबद्दलही माहिती जाणून घेऊया. माली या देशाची राजधानी आहेत बामाको आणि माली या देशाचे चलन जे आहेत हे पश्चिम आफ्रिकन CFK फ्रँक हे आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढची न्यूज. 5व्या वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड्समध्ये नीती आयोगाकडून 75 महिलांचा सत्कार करण्यात आला आहे. तर मित्रांनो, नीती आयोगाकडून 75 महिलांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांना पुरस्कार पण देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मने वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्डच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन केले होते. तर हे तुम्हाला आवृत्ती पण विचारली जाऊ शकते, ही कितवी होती? तर ही 5वी आवृत्तीचे आयोजन केलेले होते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरे करण्यासाठी सशक्त आणि समर्थ भारतासाठी आणि त्यांच्या योगदानासाठी 75 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे नीती आयोगाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर त्याबद्दलही थोडी माहिती जाणून घेऊया. तर नीती याचा फुलफॉर्म होतो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आणि याची स्थापना जी झाली होती 2015 साली झाली होती. आणि नीती आयोगाचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहेत. तसेच त्याचे अध्यक्ष हे आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढची न्यूज. लेफ्टनंट जनरल विनोदजी खंदारे यांची संरक्षण मंत्रालयातील सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो, लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांना संरक्षण मंत्रालयामध्ये सल्लागार पदावरती नियुक्त करण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबत लष्कर प्रमुख कोण आहेत हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर मनोज मुकुंद नरवणे हे आपले लष्कर प्रमुख आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि एअरफोर्सचे जे प्रमुख आहेत हे VR चौधरी आहेत. तसेच नेव्हीचे R हरी हे प्रमुख आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. खास करून ही नावे खूप महत्त्वाची आहेत. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघूया पुढची न्यूज. कांचना कृष्णन यांची कोलियरचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो, कोलियर्स ही कंपनी व्यावसायिक सेवा आणि गुंतवणूक व्यवस्थापन करणारे एक फर्म आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावरती कांचना कृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर इथे कोलियर्सबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. तर ह्या कंपनीची स्थापना 1976 रोजी झाली होती आणि ह्या कंपनीचं मुख्यालय जे आहेत हे टोरंटो, कॅनडा या ठिकाणी आहे. आणि सध्याचे CEO जे आहेत हे JS हेनिक आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. नागरी उड्डाण मंत्रालय आणि फिक्की यांनी हैदराबादमध्ये विंग्स इंडिया 2022चे आयोजन केले आहे. तर मित्रांनो, इथे नागरी उड्डाण मंत्रालय आलं आहे. तर नागरी उड्डाण मंत्री हे
ज्योतिरादित्य शिंदे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या दोघांनी मिळून विंग्स इंडिया 2022चे आयोजन केलेले आहेत. या कार्यक्रमादरम्यान विंग्स इंडिया अवॉर्ड्स पण प्रदान करण्यात येणार आहेत. तर हा कार्यक्रम नवीन व्यवसाय, संपादन, गुंतवणूक धोरण निर्मिती आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी यावरती केंद्रित आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा कार्यक्रम 24 ते 27 मार्च 2022 दरम्यान बेगमपेट विमानतळ हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की विंग्स इंडिया 2022चे आयोजन कोणत्या ठिकाणी केलेले आहे. तर ते बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी करण्यात आलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे फिक्की पण आलं आहे, तर फिक्कीबद्दलही थोडी माहिती आपण जाणून घेऊया. फिक्कीचा फुल फॉर्म होतो फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, हा त्याचा फुल फॉर्म आहे. हा तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तर याची स्थापना जी झाली होती 1927 साली झाली होती आणि याचे मुख्यालय जे आहेत हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि सध्याचे अध्यक्ष जे आहेत हे संजीव मेहता आहेत, हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि लक्षात पण ठेवायचं आहे. मित्रांनो, आज आपण जेवढ्या पण न्यूजचा अभ्यास केलेला आहे त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे दिवसातून एकदा तरी रिव्हिजन करत चाला, म्हणजे त्या तुमच्या लक्षात राहतील. फक्त लिहिण्याने त्या लक्षात राहू शकत नाही, तर दिवसातून एकदा तरी त्याचे तुम्ही रिव्हिजन करत चाला, म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये त्यावरती एखादा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर तुम्ही सहजरित्या देऊ पण शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल म्हणजेच व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.